पुण्यातून बातमी येते। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यात खलबत सुरू असल्याची माहिती मिळते आहे। आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे पुण्यामध्ये अजित पवारांची भेटीसाठी दाखल झालेले आहेत। अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी दोन्ही नेते दाखल झालेत। मागील 20 ते 25 मिनिटांपासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या सोबत आहेत। कैलास, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या दृष्टीने ही बैठक पार पडलेली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत ते अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती। पिंपरीचे आमदार आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करणार अशी माहिती दिलेली होती। मात्र ही जी घोषणा आहे ती अजित पवार, सुप्रिया सुळे हे मोठे नेते करतील असं सांगण्यात आलं होतं। त्याच दृष्टीने ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि आता अजित पवारांच्या भेटीला हे नेते गेलेले आहेत आणि लवकरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी शक्यता या बैठकीनंतर वर्तवण्यात येत आहे। अगदी धन्यवाद कैलास दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। दोन एनसीपी एकत्र लढण्यासाठी आता खलबत सुरू झालेली आहे आणि आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। पूर्णत्वाला झालंच नाही काय, पूर्णत्वाला नसू दे पण काय जागा वाटप चहा प्यायला आलो होतो, गप्पा मारला आम्ही जुने मित्र। अजित पवारांना घेताय का मग पक्षात? राजकारणात काही होऊ शकतं, पण काय झाली दोन राष्ट्रवादीची बैठक होती, पहिल्यांदाच ही बैठक झाली, खूप महत्वाचं असणार आहे। काय आज नेमकी काय चर्चा झाली, प्राथमिक असेल तरी? वेट अँड वॉच। रोहित दादा दादा दोन मिनिट नाही हे घालतो। पूर्णत्वाला झालंच नाही काय, पूर्णत्वाला नसू दे पण काय जागा वाटप सगळं आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून आमची प्राथमिक चर्चा झाली। आता काही दिवसांपासून आम्ही शहराच्या लेवलला चर्चा करत होतो, पण आज रोहितदादा आणि खासदार दोघंही या ठिकाणी आले होते आणि अजितदादांच्या सूचनेवरनं त्या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे। आता मला माझ्या माहितीप्रमाणे ते दादांना भेटायला चाललेत आणि त्या ठिकाणी अजितदादांकडे गेल्यावरती मग आमच्या पक्षातले इथले शहरातले नेते आणि त्यांच्या पक्षातले नेते असं एकत्र मिळून त्याच्यावरती मार्ग निघेल। किती जागा वाटपासाठी त्यांचा एक्झॅक्ट आकड्यावर अजून आलो नाही आम्ही, तर शेवटी पक्ष त्यांची मागणी आहे, आमची आपण सिटिंग जागा आहे, त्याच्यामुळं जिंकणाऱ्या जागा त्यांनी घ्याव्यात अशा प्रकारची भूमिका आमची पण आहे, त्यांची पण भूमिका तीच आहे। महाविकास आघाडीला सोबत घेऊन हा प्रस्ताव आहे की फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतात? तर आमचा प्रयत्न महाविकास आघाडी एकत्र आणण्याचाच आहे, महाविकास आघाडी आमच्यावर यावी असाच प्रयत्न आहे। शेवटी वरिष्ठ नेते जो काय निर्णय घेतील, दादा जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत। गुप्त बैठका का होतात, नक्की दबाव घ्या, भाजपकडून दबाव आहे का तुमच्या उमेदवार असतील किंवा जे दबाव वगैरे मुळीच नाहीये। ठीक आहे, आता आम्ही पण महापालिका जिंकायच्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि जिंकण्याच्या दृष्टीने जे काही समीकरण चांगलं असेल ते करण्याचा प्रयत्न आमचा आहे। अजित पवार गटाची 100 जागांची आणि महाविकास आघाडी 28 किंवा अजित पवार गट 90 आणि महाविकास आघाडी 38 असा काही फॉर्म्युला चर्चेत आलेला आहे? असा फॉर्म्युला वगैरे काही अजून ठरलेलं नाही। आम्ही जागा जिंकण्याचा निकष लावतोय, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी उमेदवार त्यांचे स्ट्रॉंग आहेत ते त्यांना द्यायचं भूमिका आमची नक्की आहे। जागा वाटपात काही पीडा निर्माण होऊन आघाडीत बिघाडी होऊन की तिथपर्यंत काही जायचं? तसं वाटत नाही, कारण सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की महापालिकेमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आमच्या सहकारी पक्षांची सत्ता या महापालिकेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे या शहराची